जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या राष्ट्रीय नोकरी मराठी चॅनलवर. मित्रांनो, बॉम्बे उच्च न्यायालय भरती लिपिक चालक हमाल या पदांसाठी संपूर्ण तयारी आपण करत आहोत. त्यामध्येच आपण MCQ पॅटर्नमध्येही आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत. सोबतच आपण गणित आणि बुद्धिमत्ता यांची देखील PYQ पॅटर्न सुरू केलेला आहे. बघा, पहिला प्रश्न. रामूने एक वस्तू सुरुवातीला 15% तोट्याने विकली व नंतर त्यावर 20% नफा मिळवला, तर संपूर्ण व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? मित्रांनो, नफा तोट्यावर हमखास प्रश्न असतो, परंतु आपण कसे ट्रिकने सोडवावे आणि जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपेक्षा आपण कमी वेळात आणि करेक्ट आन्सर कसं काढावे. बघा, यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे सुरुवातीला की 15% तोटा आणि सेकंडमध्ये काय म्हटलेलं आहे तर 20% नफा आणि सुरुवातीची रक्कम दिली आहे का आपल्याला की रामूने किती रुपयात खरेदी केली तर नाही. बघा मित्रांनो, हा प्रश्न कसा सोडवायचा सेकंदात सुटतो. हा बघा, आपल्याला किंमत दिली नाही म्हणजे आपण काय समजायचं ते 100 आणि अशा प्रकारेच हा क्वेश्चन टाईप होत असतो. 100 समजलं. त्यानंतर बघा 15% तोटा म्हणजे मला एक सांगा, 100% रक्कम होती, तिचे 15% तोटा झाला तर उर्वरित किती रक्कम आहे तर ते आहे 85, बरोबर आहे. तर बघा, राहिले किती 85 हे लक्षात राहू द्या. सोबत बघा 85% राहिलेली आहे. आता टक्केचं चिन्ह खाली दिलेलं आपण. त्यानंतर काय म्हणते, त्याला 20% नफा पाहिजे. म्हणजेच ऑलरेडी 100% रक्कम असल्यानंतर त्याला 20% नफा पाहिजे. म्हणजे किती होणार ते 120 आणि खाली टक्क्याचं चिन्ह. बस ही मांडणी विद्यार्थी मित्रांनो जर लक्षात आली तर तुमचा प्रश्न ॲक्युरेट निघणार आहे. बघा, आता शून्याला शून्य कॅन्सल, त्यानंतर हा शून्य कॅन्सल, त्यानंतर बेपंच 10, बेसक 12, त्यानंतर 5ने भाग देऊ आपण 85ला तर 17 पंच 85 आणि 17 सगळं 102. बघा, म्हणजे होतास काय तू आणि झालास काय तू, म्हणजेच 100%वरून 102% झाला म्हणजे प्लस झाला आहे. ओके, तर 102 म्हणजे काय झालेलं आपल्याला 2% नफा. तर या प्रश्नाचा आन्सर येणार 2% नफा. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. MPSV CFIL QTWZ. मित्रांनो, हा प्रश्न अशा प्रकारचा ABCDवरील प्रश्न एकदम सोपा आहे, परंतु बरेच विद्यार्थ्यांना हा प्रश्न अवघडही जातो आणि तो वेळ घेतो. तर त्यामुळे यासाठी आपल्याला हा प्रश्न किंवा या टाईपचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे ते म्हणजे बघा, आपल्याला माहिती पाहिजे ABCD ही क्रमाने की M पर्यंत, त्यानंतर एक्झॅक्टली खाली काय येते तर N येते आणि इथे Z येते. तर बघा, आणि यांचा क्रमांक देखील माहीत पाहिजे, जसं Aचा 1, Bचा 2, Cचा 3, Dचा 4, Mचा 13 आणि Nचा 14, Zचा 26 याप्रमाणे. तर बघा, हा प्रश्न आपण जर हे ABCD आपल्याला चांगल्या तरीकेने माहीत असेल तर मित्रांनो हा प्रश्न सेकंदात सोडू शकतो. बघा, काय दिलेलं आपल्याला M, P, S आणि V. मला एक सांगा, Mची पोझिशन किती आहे 13, त्यानंतर P 16, S 19 आणि जो दिलेला आहे आपल्याला V तर त्याची पोझिशन किती आहे 22. आता बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे बघा, 13मध्ये काहीतरी प्लस केलं म्हणजे 16 आले. म्हणजे किती प्लस केलं तर 3मध्ये काहीतरी प्लस केलं म्हणजे लक्षात येऊन जाते आपल्याला 3 प्लस केले 19मध्ये प्लस 3 म्हणजे 22. बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला प्लस प्लस केलेलं आहे. तर आपल्याला जे आन्सर काढायचं आहे ते बघूया. काय आहे Q, T, W आणि Z यांची पोझिशन चेक करूया एकदा. मित्रांनो बघा, क्यूची पोझिशन काय आहे 17, T 20, त्यानंतर W काय आहे 23 आणि Z किती आहे 26. तर मित्रांनो बघा, 17 आणि 3 20, 20 आणि 3 23, 23 आणि 3 26. तर मित्रांनो याच्यामध्ये देखील आपल्याला 3चाच फरक आहे. आता बघूया आपण ऑप्शन. बघा, पहिलेच ऑप्शन काय आहे तर N, Q, T आणि V. आता मला एक सांगा मित्रांनो, आपल्याला Nची किंमत माहिती आहे 14, त्यानंतर आपल्याला Qची माहिती आहे 17, त्यानंतर T 20 आणि V 22. आता बघा, याच्यामध्ये 14 + 3 17, 17 + 3 20, 20 + 3 23 होते, परंतु इथं 22 आहे, V आहे, म्हणून पहिला ऑप्शन येणार का आपलं तर नाही. आपलं पहिला ऑप्शन येणार नाही, ते चूक. म्हणजे मग आता बघू आपण दुसरं ऑप्शन. दुसरं ऑप्शनमध्ये काय दिलेलं मित्रांनो आपल्याला तर आपल्याला दिलेलं आहे D, G, J आणि M. मला एक सांगा, Dची पोझिशन 4, Gची 7, Jची 10 आणि Mची 13. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13. याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की हे ऑप्शन करेक्ट आहे, म्हणजेच 2 नंबरचं. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. अंकुश त्याच्या घरापासून दक्षिणेला 7 किलोमीटर चालत जातो व तेथून तो उजव्या दिशेला वळून 12 किलोमीटर चालत जातो आणि पुन्हा
डावीकडे वळून तो 5 किलोमीटर चालत जातो व शेवटी डावीकडे वळतो आणि 6 किलोमीटर चालत जातो, तर तो त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून आता कोणत्या दिशेला आहे? मित्रांनो, अनेक विद्यार्थी मित्र काय करतात, जेव्हा पेपर आपल्या हाती येतो, तर विद्यार्थी काय करतात, फक्त घाईने सोडवायचा प्रयत्न करतो. परंतु ते एकदम चुकीची मेथड आहे. आपण काय करायला पाहिजे, प्रश्न समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे हे अंकुशपासून तर इथपर्यंत संपूर्ण गाव वाचत राहील. आपण त्या गावामध्ये नाही राहायचं. आपण कसं युनिक राहायचं. म्हणजे कसं बघा, आपल्याला फक्त हे एकदा नजर आपण ऑप्शनकडे जाऊ द्यायची. म्हणजे कसं बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, दिशा दिलेली आहे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. परंतु प्रश्नामध्ये काय मांडणी आहे, तर 7 किलोमीटर, 12 किलोमीटर, 5 किलोमीटर याप्रमाणे. आणि अनेक विद्यार्थी काय करते, फक्त प्रश्न वाचते आणि मग याचं कॅल्क्युलेशन करत बसते. कसं बघा, 7 किलोमीटर असं, त्यानंतर 5 हे, मग यांची कॅल्क्युलेशन. परंतु हे चुकीचं आहे. म्हणून काय करायचं, एकदा आपण ऑप्शनकडे बघत राहायचं. आता बघा प्रश्न काय म्हटलं आहे, अंकुश त्याच्या घरापासून दक्षिणेला गेला तो पहिल्यांदा. ओके, ही पोझिशन घेऊ. दक्षिण म्हणजे ही साईड. दक्षिणेला चालत जातो. तिथून तो उजव्या दिशेला वळतो. आता मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचं इथंच गैरसमज होते का ज्या व्यक्तीचं किंवा ज्या कॅरेक्टरचं तोंड हे दक्षिण साईडला आहे, तर त्याची उजवी दिशा कोणती होणार, तर बघा त्याची उजवी दिशा होणार हे. जसं की आता तुम्हाला एक ॲरो काढून दाखवतो मी. हे तोंड आहे उत्तरेकडे, तर याची डावी ही आणि उजवी कोणती, ही साईड. तर बघा याप्रमाणे आता हा ॲरो अगर उलटं केला ना तुम्ही, तर तुमच्या लक्षात येणार की उजवी साईड ही होऊन जाते. ठीक आहे, उजवी साईड. तर बघा उजवी साईडला वळला, त्यानंतर काय म्हणते समोर, उजवीला 12 किलोमीटर वळला, त्यानंतर पुन्हा तो उजवीलाच वळला. बघा पुन्हा उजवीला वळला. आता इथून उजवा कोणता येईल, हे साईड. उजवीला वळला, त्यानंतर काय म्हणते, शेवटी तो डावीला वळला. आता मला एक सांगा, आता त्याचं तोंड मुख कुठल्या बाजूने आहे, तर उत्तर दिशेला आहे. आता त्याची डावी साईड कोणती होईल, तर मित्रांनो ही साईड होणार. आता तो होता सुरुवातीला इथे आणि आता त्याची साईड आहे इथे, म्हणजेच पश्चिम दिशा. तर बघा ऑप्शन काय आहे, 4 नंबरचा पश्चिम दिशा. बघा पुढचा प्रश्न, एका कुटुंबात 7 लोक राहतात, 4 पुरुष आणि 3 महिला. त्यामध्ये 2 जोडपे आहे. मिनल, विकास, राजेश हे 3 भावंडे आहे. मिनल वयाने लहान असून तिला एक लहान भाऊ राजेश आहे. तर त्या भावंडापैकी सर्वात मोठा कोण? तर बघा हा प्रश्न आहे ना, मी खरंच सांगतो हॉनेस्टली, हा प्रश्न तुम्ही सेकंदात का बरं सोडू शकता, जर तुम्हाला या प्रश्नाची मांडणी किंवा आपल्याला नेमकं काय विचारलं आणि काय वाचायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. बघा संपूर्ण प्रश्न वाचायची आवश्यकता नाही, आपल्याला हे वाचायचं आहे शेवटी की त्या भावंडांपैकी सर्वात मोठा कोण विचारला आहे, फक्त सर्वात मोठा कोण एवढं विचारलं आहे आपल्याला. हे लक्षात आलं ज्याचं, तो प्रश्न काढून घेते. आता बघा हा प्रश्न कसा करायचा, भावंडे किती आहे, तर इथं दिलेले आहे स्पष्ट 3, मिनल, विकास, राजेश. आता मग सेकंड लाईन काय आहे माहिती आहे काय, मिनल वयाने लहान असून. आता मला एक सांगा, मिनल वयाने लहान असून हे तर आपल्याला प्रश्नच दिला आहे, तर मिनल सर्वात मोठी होऊ शकते काय, तर नाही. मिनल कट. त्यानंतर लहान असून तिला एक लहान भाऊ राजेश पण आहे. आता मला एक सांगा, मिनल तर लहानच आहे, पण तिच्याहीपेक्षा राजेश लहान आहे, मग राजेश मोठा होऊ शकते का नाही. आता 3 भावंडे होते, त्यामधले मला एक सांगा 2 कटल्यानंतर एक राहिला विकास. विकासाचं उत्तर राहणार ना, किशोर तर मेन्शनच नाही केला आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सेकंदात काढू शकतो. बघा पुढचा प्रश्न, 9, 36, 81, 144, 225. मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांनी गणिताचा चांगला अभ्यास केला, म्हणजेच फाडेपाठ असणे, त्यानंतर वर्गमूळ, घनमूळ, वर्ग, घन या प्रकारचं हे पाठ असले ना, मुखपाठ पाहिजे, जेणेकरून आपल्याला प्रश्न सेकंदात सुटतो. म्हणजे कसं बघा, हे पाहता क्षणीच लक्षात यायला पाहिजे का हे सर्व वर्गसंख्या आहे. म्हणजे कसं, हे 3चा वर्ग 9, 6चा वर्ग 36, 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144 आणि 225 हा कशाचा वर्ग आहे, तर 15चा वर्ग आहे. मित्रांनो मग मला एक सांगा, समोर जो आहे क्वेश्चन, इथे काय येणार, तर वर्गचिन्हच येणार. इथे काय येणार, वर्गचिन्ह. आता मला एक सांगा, 125, 275, 361 आणि 425 याच्यामधले आपल्याला लक्षात आलं पाहिजे का फक्त आणि फक्त 361 हा 18चा वर्ग आहे, बाकी कोणते वर्ग येत नाही. म्हणून यासाठी काही आपल्याला जे गोष्टी पाठ पाहिजे, म्हणजे त्या गोष्टी पाठच पाहिजे. आता बघा पुढचा प्रश्न, एक दुकानदार 4 रुपयाला 5 पेन खरेदी करतो आणि विकताना 5 रुपयाला 4 पेन विकतो. त्यामुळे त्याला या व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा होतो. मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न अनेक पेपरमध्ये तुम्ही पाहू शकता. बघा हा प्रश्न सोडवायची टेक्निक कशी आहे, विचारलेलं काय आहे हे बघा, 4 रुपयाला 5 पेन खरेदी करतो आणि विकायच्या वेळेस 5 रुपयाला 4 पेन. बरं
बघा, 2 प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 2 प्रकारे काढू शकता. एक क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे कसं? रुपये आणि पेन. मला एक सांगा, ₹4ला 5 घेतो आणि ₹5ला 4 विकतो. आता क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये काढा. म्हणजे कसं? बघा, 4 चोक 16, 5 5 25. परंतु हे लक्षात ठेवायचं, हे जे आहे, ही जी किंमत आहे, ही खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत आहे आणि ही विक्री किंमत आहे त्याची. इतकं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता मला एक सांगा, 16मधून 25 मायनस केल्यावर किती उरते? 9. परंतु आता हे उत्तम विद्यार्थी मित्र, अनेक विद्यार्थी मित्र चुकतात. इथपर्यंत तर ठीक आहे. परंतु इथे का बरं चुकतात? मला एक सांगा, ₹9. आता ₹9 प्रॉफिट झाला त्याला, तर त्यानं खिशातून पैसे किती लावले? म्हणजे त्याची खरेदी किंमत किती आहे? तर ती खरेदी किंमत आहे 16. म्हणजे इथं घ्यायची 16 आणि गुणिले करायचं 100. मला एक सांगा, आता तुमच्या हे लक्षात येणार. आता हे 9 गुणिले 100 म्हणजे 900 करून घेऊ आपण. त्यानंतर 16 भागीला देऊ. 16 एक 16, 16 85. त्यानंतर उरले 10, उरले 100. हातचा 0 घेतला तर 16 सकम 16 सक 96. त्यानंतर किती उरले? बघा, 1 मिनिट. 16 85. त्यानंतर 100 उरले. 16 सकम 96, उरले 4. हातचा 0 घेतला, पॉईंट घेतला. त्यानंतर 16 दुनी 32, उरले 8. त्यानंतर 0 घेतला. 16 85 म्हणजे 56.25 हे आपलं करेक्ट उत्तर येणार. आणि मित्रांनो, एक आणखी गोष्ट म्हणजे दुसरी मेथड सांगू देत तुम्हाला. आता बघा, दुसरी मेथड म्हणजे हे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन तुमच्या लक्षात आलं असेल. काय करायचं? पेनाच्या खाली पेन आणि रुपयाच्या खाली रुपये असे घ्यायचे. दुसरी मेथड बघा, यामध्ये काय करायचं? ₹4ला 5 पेनं आणि ₹5ला 4 पेनं. ठीक आहे, 4 पेनं. अशा प्रकारे हे मांडणी आहे. पेन, ठीक आहे. तर मला एक सांगा, काय करायचं? एकक करून घ्यायचं. म्हणजे कसं? हे जे पेन आहे, पेन किंवा रुपये जे काही तुम्ही इक्वल करू शकता. आता मी पेन करतो. जसं पेनमध्ये काय? 5 पेन. आता इथे 4 पेन समान नाही आहे ना. म्हणजे एका लाईनमध्ये नाही ना. 5 इकडे 5 पाहिजे होते किंवा 4 4, तर समान करून घ्या. मला एक समजते, 4 आणि 5च्या पट्टीत एक संख्या येते, ते म्हणजे 20. म्हणजे मग आता मी 5ला मल्टिप्लाय 4ने केलं तर 5 चोक 20 येते. तर मला एक सांगा, इथं किती मल्टिप्लाय करावं लागेल? 5ने. 5 चोक 20. ओके. जर इथे जर 4ने केलं मी, तर इथेही मला 4नेच करावं लागेल. 4 किती येणार? 4 चोक 16. आले 16. त्यानंतर इथे मी 5नं केलं तर मला इथेही 5नंच करावे लागेल. म्हणजे 5 5 25. ठीक आहे. आता ₹16 घेतले आणि ₹25 विकले. याच्यामध्ये फरक किती आहे? तर ₹9. आलं लक्षात? फरक किती आहे? ₹9. मग तेच आपलं 9 गुणिले 100. त्यानंतर भागीला किती घ्यायचा? तर 16. फक्त विद्यार्थी मित्रांनो, हे इम्पॉर्टंट लाईन आहे. तुम्ही इथपर्यंत येऊ शकता, हे कन्फर्म आहे. परंतु इथं अनेक विद्यार्थी मित्र चुकतात. का बरं चुकतात? का विक्री किंमत किंवा खरेदी किंमत यातील डिफरंट त्यांच्या लक्षात येत नाही. अरे बाबा, मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. आपण गेलो पेन स्टोअरमध्ये, त्यानंतर आपण आपला वॉलेट काढलं, त्यामधले पैसे काढले, ते दिले. ते किती दिले हे लक्षात असायला पाहिजे. म्हणजे आपण दिले ₹16. ₹16त आपण परचेस केलं. ठीक आहे. तर बघा, या प्रकारचा होता तो हा प्रश्न. आता बघूया आपण पुढचा प्रश्न. तर या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे आपलं 56.25 म्हणजे ₹56.25. पुढचा प्रश्न की रेल्वेवर. विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही परीक्षा असो, रेल्वेवर प्रश्न असते म्हणजे असते. बघा, 2 रेल्वे गाडी समान दिशेने प्रवास करत आहे. पहिल्या गाडीचा वेग 54 किलोमीटर तास आहे आणि दुसऱ्या गाडीचा वेग 90 किलोमीटर तास एवढा आहे. तर 360 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल? आता मला एक सांगा, तुम्ही पहिल्यांदा एक तुम्हाला मी कन्सेप्ट सांगतो, ते म्हणजे समान आणि विरुद्ध. ही दिशा आहे. एक लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं समान दिशा, तर वेगांची काय करायची माहिती आहे का? वजाबाकी. आणि विरुद्ध दिशा म्हटलं तर वेगाची करायची प्लस. हे लक्षात, फक्त इतकं लक्षात ठेवा तुम्ही. येणारा कुठलाही प्रश्न असो तो तुमचा इझिली सुटणार. काय म्हटलं मी पुन्हा सांगतो, मायनस आणि प्लस कधी समान. समान असेल तर मायनस, विरुद्ध असेल तर प्लस. बस हे लक्षात ठेवा. आता बघा प्रश्न काय आहे तर, 2 रेल्वे गाडी समान दिशेने, हे बघा इथं काय दिलेलं आहे? दिशा दिलेली आहे आपल्याला समान. आता काय करावं आपण? वेगांची वजाबाकी. वेग किती आहे? 90 90 आणि 54. आता मला एक सांगा, 90 - 54 केलं तर किती येणार विद्यार्थी मित्रांनो? पहा,
इथं आला 6, त्यानंतर 8, 3 म्हणजे 36. काय झालं? 36 एवढा वेग राहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर एकूण अंतर किती दिलेलं आहे? 360. झालं. एकदम सिंपल आहे. 360 भागेला 36. आता हे एक लक्षात राहू द्या. इथे काय आहे? 360 एक किलोमीटर पर अवर्स आहे आणि हे देखील अवर्समध्येच आहे. म्हणून यांचा भाग डायरेक्टली जातो. ठीक आहे. 36 एक 36. हा 0 हातचा म्हणजे 10. यांना किती लागेल? तर 10 तास. बघा विद्यार्थी मित्रांनो, आन्सर काय राहणार आपलं पहिलंच. आता बघूया आपण नेक्स्ट प्रश्न. बघा काय? एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 20,000 रुपये आहे. त्यापैकी कुटुंबाने किराण्यावर 20% खर्च केले व उर्वरित रक्कमपैकी 30% शिक्षणावर खर्च केले तर कुटुंबाची वार्षिक बचत किती? मित्रांनो, मी अनेकदा सांगतो आणि वारंवार सांगतही जाईन, कारण की ज्या सांगण्यापासून तुमच्या चुका दुरुस्त होणार आणि तुमचा रिझल्टमध्ये तुम्हाला बेनिफिट होणार त्या गोष्टी मी वारंवार करणार. बघा मी नेहमी काय म्हणतो माहिती आहे काय? प्रश्न सुरुवातीपासून वाचणं ठीक आहे, परंतु सर्वात आधी महत्त्वाचं शेवटी दिलं राहते का आपल्याला विचारलं काय आहे? इथं काय विचारलं माहिती आहे का? वार्षिक बचत. अनेक विद्यार्थी मित्र फक्त सुरुवात वाचून घेते आणि मग ते कॅल्क्युलेशन करत बसते. 1 मिनटं, 1.5 मिनटं, 2 मिनटं इतका वेळ जाऊ देते. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्हाला 36 ते 40 सेकंद एका प्रश्नाला द्यावं लागते बरं. तेव्हाच तुमचा 100 प्रश्न 90 प्रश्न अटेंड होऊ शकतो. ठीक आहे. अदरवाईज अगर तुम्ही एका प्रश्नाला नियर अबाउट 2 ते 3 मिनटं दिले ना, तर तुम्ही काहीही करा, तुम्ही 90चा प्रश्न अटेंड करू शकत नाही. म्हणजे ऑलरेडीच तुमचा रिझल्ट घसरून येतो. फक्त कशामुळे? वेळेच्या अभावामुळे. बाकी तुम्हाला जरी पूर्ण पेपर जरी येत असेल, तरी तुमचा वेळ अगर पुरला नाही ना, तर तुम्ही पूर्ण पेपर अटेंड करू शकत नाही. म्हणून वेळेला किती महत्त्व आहे हे लक्षात घ्या. बघा आपल्याला काय विचारलेलं आहे? ते दिलं राहते शेवटी. म्हणजे काय? वार्षिक बचत. आणि एक लक्षात ठेवा, प्रश्नात काय दिलेलं आहे? मासिक उत्पन्न. बघा प्रश्नात दिलं आहे आपल्याला मासिक उत्पन्न, पण प्रश्नात विचारलेलं आहे आपल्याला वार्षिक. किती डिफरंट आहे? चला बघूया हा डिफरंट किती आहे. तर बघा आपल्याला काय म्हटलं आहे? 20,000 रुपये इन्कम आहे. ओके. त्यानंतर काय करतो तो? किराण्यावर 20% रक्कम खर्च करतो आणि उर्वरित रक्कम म्हणजे 20,000तले 20% खर्च केल्यानंतर जी रक्कम उरते ना त्याच्याकडे, त्या उर्वरित रक्कमपैकी 30% तो शिक्षणावर खर्च करतो. तर बघा आता हा प्रश्न कशा प्रकारे आपण सोडवू शकतो. 20,000 रुपये त्याची इन्कम आहे. ठीक आहे. त्यानंतर तो काय करतो माहिती आहे का? 20% रक्कम आपल्या किराण्यावर खर्च करतो. मला एक सांगा, एकदम सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला. 100 रुपये तुमच्याकडे आहे, त्याच्यातले 20% तुम्ही खर्च केले. किती राहणार? 100 20 म्हणजेच 80 राहणार. 80% राहणार तुमच्याकडे. बरोबर आहे. जर 100%मधले 20% तुम्ही खर्च करू राहिले, तर 80% राहणार ना. फक्त एवढं लक्षात आलं का तुमचा हा प्रश्न येणार एकदम करेक्ट. बघा 20,000 रुपयातले 20% जर तो खर्च करतो, तर मग त्यांच्याकडे राहतो किती? शिल्लक किती राहते? तर ते राहते 80%. बरोबर आहे. टक्केचं चिन्ह खाली द्यायचं. नंतर काय म्हणते? मग आता उर्वरित रक्कम. आता उर्वरित रक्कम किती आहे? तर 80% हीच उर्वरित रक्कम आहे. या रक्कममधली तो 30% काय करतो मित्रांनो? तर शिक्षणावर खर्च करतो. तर 30% शिक्षणावर करतो म्हणजे मग उरलं किती त्यातलं? 70%. झालं. ही मांडणी फक्त लक्षात आली तुमच्या का तुमचा येणारा कुठलाही प्रश्न असो तो इझिली सुटला जातो. ही फक्त मांडणी. बघा 20,000 रुपये त्याची इन्कम आहे इतकं आपल्या लक्षात आलं. 20% त्यानं खर्च केला. जर 20% खर्च केला तर उरला किती त्याच्याकडे? तो 80%. मग आपण 80% घेतला ॲज इट इज. ठीक आहे. त्यानंतर 80% घेतलं, 80%चं चिन्ह दिलं, त्यानंतर मल्टिप्लाय. बघा मग 80% ही आता जी रक्कम आहे 80%, त्या 80% मधले त्यानं 30% खर्च केले. म्हणजेच 80% ही आता आपण 100% पकडा आणि त्यामधले म्हणजे उर्वरित रक्कम 80% उरली ना, तर त्यामधली 30% खर्च केले तर मग किती उरले? 30. 100मधले 30 गेले तर 70%. ही आपण 70% मांडणी केली. ठीक आहे. आता काय फक्त 0ले 0 कॅन्सल करा. हे बघा 4 0 कट, हे 4 0 कट. त्यानंतर 7 8 56, 2 0 हातचे. त्यानंतर हे उरले 2. आता मला एक सांगा, 2ने मल्टिप्लाय करा. 0 0, साइन दुने 12, हातचा आला 1, बे दुने 10, बे म्हणजे 10 आणि 1 11, 11. म्हणजेच काय येणार उत्तर? 11,200. आता बघा हे उत्तर दिलंच राहील, काळजी करू नका. 11,000 नाही, 11,400 दिलेलं आहे. बाय. ठीक आहे. 11,200 अगर उत्तर दिलं असतं ना विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी मित्र 11,200च करतात. कारण की ते पूर्ण गोष्ट समजून नाही घेत. म्हणजे कसं आहे, प्रश्नात आपल्याला विचारलं काय माहिती आहे काय?
वार्षिक बचत विचारली. आपण काढलं मासिक बचत. हे फक्त हा कॉन्सेप्ट जे विद्यार्थी लक्षात घेणार, कारण की हे मलाही माहिती आहे एक्झाममध्ये टाईमचा अभाव असतो, टाईमचा कॅल्क्युलेशन असतो, त्यामुळे माइंडमध्ये भरपूर प्रकारे प्रेशर निर्माण होते. त्यामुळेच आपण सिली मिस्टेक होत राहते, परंतु त्या मिस्टेकच मित्रांनो आपल्याला रिझल्टपासून भरपूर दूर नेतात, हे लक्षात ठेवा. तर आपल्याला विचारलं काय, तर वार्षिक बचत, आणि आपण काढलेलं काय 11,200 11,200 ही काय आहे माहिती आहे का, मासिक बचत. मी ऑप्शनकडे यासाठी वळलो की मी तुम्हाला दाखवत होतो, अगर 11,200 ऑप्शन असतं ना, तर अनेक विद्यार्थ्यांना 11,200च ऑप्शन क्लिक केलं असतं, परंतु हे चुकीचं आहे. आता आपल्याला कन्वर्ट करावं लागेल याला मासिकमध्ये. आता मला एक सांगा, वार्षिकमध्ये मला एक सांगा, वर्ष म्हणजे 12 महिने, याला सिद्ध मल्टिप्लाय करा 12नं. आता काय येणार बघा, 11,200 गुणिला 12. मला एक सांगा, कॅल्क्युलेशन इझी हे पहा, कॅल्क्युलेशन देखील इझी करणं आणि करेक्ट करणं हे देखील महत्त्वाचं आहे. हे 2 झिरो ॲज इट इज तसे घेऊन घ्यायचे. 12 दुणे 24, हातचे आले 2, 12 एक 12, 12 2 14, हातचा पुन्हा आला 1, 12 एक 12 आणि 1 13. मला एक सांगा किती आला उत्तर आपलं, 1,34,400. आत्ता हे उत्तर आपलं मित्रांनो करेक्ट आहे, ठीक आहे. 1,34,400. तर बघा हे 4 नंबरचं ऑप्शन. बघा आयोग काय करते, करेक्ट आन्सर शेवटी लपवणार आणि चुकीचा आन्सर जे विद्यार्थी मित्र पहिल्या स्टेपमध्ये काढू शकते. आता हे अगर आन्सर 11,200 असतं ना, तर अनेक विद्यार्थ्यांना पहिलंच ऑप्शन क्लिक केलं असतं आणि पुढे निघून गेले असते, परंतु हे चुकीचं आहे मित्रांनो. म्हणून यासाठी काय करायचं, काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा. बघा, अभय एक काम 72 दिवसात पूर्ण करतो, परंतु त्याने 24 दिवस काम केल्यानंतर अभय निघून गेला व उर्वरित काम नीरजने 36 दिवसात पूर्ण केले, तर नीरज एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. कामकाळ वेग यावर अनेक प्रश्न येतो. बघा कशा प्रकारे सोडवायचं हे लक्षात, फक्त मी तुम्हाला काही थेरी सांगतो, म्हणजे एक त्याची स्टेप सांगतो. ती स्टेप तुमच्या लक्षात आली ना, तुम्ही येणारे कितीही प्रश्न येऊ द्या, तुम्ही इझिली करसान म्हणजे करसान, इतकी मी गॅरंटी घेतो. बघा काय म्हटले, अभय जो आहे हा एक काम 72 दिवसात पूर्ण करतो, ओके करू द्या, परंतु प्रश्नात काय मांडणी आहे माहिती आहे, त्याने 24 दिवसच काम केले. मित्रांनो 72 दिवसमध्ये तो पूर्ण काम करतो, परंतु त्याने 24 दिवसच काम केले आणि निघून गेला. आता त्याचं कॅरेक्टर संपलं. नंतर काय, नीरज जो आहे मग राहिलेलं काम जे आहे ते नीरज 36 दिवसात पूर्ण करतो. तर मग प्रश्न असा आहे की बा नीरज जो आहे संपूर्ण काम किती दिवसात करेल. आता बघा हा प्रश्न बघा काय आहे, तुम्हाला सांगतो. एकूण काम लागलेले दिवस आणि भागेला घ्यायचं उर्वरित काम. बघा मित्रांनो मी काय लिहिलं आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल. एकूण काम गुणेला लागलेले दिवस भागेला उर्वरित काम. आता कसं घ्यायचं हेही सांगतो. बघा एकूण काम किती आहे 72, म्हणजेच अभय एक काम 72 दिवसात करतो, म्हणजेच काय आहे ते एकूण काम आहे, ते एकूण काम 72 दिवसात पूर्ण करतो. गुणेला आता हे काम पूर्ण किती दिवसात केले नीरजने, 36 दिवसात, म्हणजे काम पूर्ण किती झाले 36 दिवसात. त्यानंतर भागेला उर्वरित काम. आता मला एक सांगा उर्वरित काम कसं काढायचं, एकूण काम तर लक्षात आलं आपल्या 72 आहे, पण उर्वरित काम कसं काढायचं. मला एक सांगा, एकूण काममधून 24 दिवस त्याने काम केलं आहे ना, मग उर्वरित काम कसं काढायचं, एकूण कामामधून जे झालेलं काम आहे, म्हणजे एकूण काम 72 आणि झालेलं काम आहे 24, मग याच्यातून मायनस करा. बघा इथं राहणार 8, इथं राहणार 4, 48. बघा एकूण उर्वरित काम किती आहे 48 झालं. आता करा तुम्ही, आता हे सोडवा, म्हणजे कसं 1 मिनिटात तुमचं 1 सेकंदात तुमचं उत्तर येणार. बघा काय आहे, भाग द्या. 12 त्रिक 36, 12 चौक 48, त्यानंतर 18 चौक 72, 18 त्रिक 54, 54 दिवस. उत्तर काय निघणार तुमचं 54. बघा हे 3 नंबरचं ऑप्शन 54. मित्रांनो गणित सर्वात इझी आहे, एक लक्षात ठेवा, कारण की आपल्याला गणितामध्ये एक्स्ट्रा काही पाठ नाही करावं लागत. घटना दुरुस्ती, करंट अफेअर, इतिहास, भूगोल हे काहीच पाठ नाही करावं लागत. फक्त खाली पेन घेऊन जावं लागते आपल्याला. ऑलरेडी आयोग तिथं प्रश्न देते, फक्त ते सोडवावं लागते. आपल्याला पाठ काय करावं लागते, तर फाडे आणि त्यांची मेथड, फक्त इतकं पाठही नाही, लक्षात ठेवावं लागते, एक लक्षात ठेवा. बघा 54 आपला आन्सर निघालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आता. एका वर्गातील विद्यार्थ्यांची गुणांची सरासरी 30 आहे, त्यातील 250 मुलांची सरासरी 15 आहे आणि वर्गातील मुलींची सरासरी 20 आहे, तर त्या वर्गात एकूण मुलींची संख्या किती.
बघा काय दिलं, काय विचारलं आहे, एकूण मुलींची संख्या. ओके, आता मला एक सांगा, आपल्याला एकूण विद्यार्थी दिले आहे का? नाही, एकूण विद्यार्थी दिलेच नाही आहे, परंतु एकूण विद्यार्थ्यांची सरासरी दिली आहे 30. तर आपण पकडू ना, एकूण विद्यार्थी म्हणजे एक्स विद्यार्थी आहे. ओके, तर मग काय म्हटलं आहे, त्यातील म्हणजे ह्या एक्स विद्यार्थ्यातील 250 मुलं आहे, हे दिलं आहे मुलांची. ठीक आहे, 250 मुलांची सरासरी 15 आहे. तर बघा हा प्रश्न कसा करू, आणि मुलींची सरासरी दिली आहे पण मुलींची संख्या दिली नाही. ठीक आहे, तर बघा हा प्रश्न कसा करायचा, एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो. बघा मला एक सांगा, एकूण सरासरी किती दिली आहे, 30. ठीक आहे, इथं मी मुले घेतो म्हणजे बॉईज, इथं मी गर्ल्स घेतो म्हणजे मुली. ओके, मुलांची सरासरी दिली आहे 15, मुलींची सरासरी दिली आहे 20, आणि बस एवढंच पाहिजे आपल्याला. बघा हे 15 मायनस 30 करायचे आणि इथं लिहायचे क्रॉसमध्ये. थांबा तुम्हाला व्यवस्थित समजेल असं लिहितो मी. बघा हे 30 आपण काय लिहिलं आहे, एकूण. बघा आता मी सांगतो, मुलांची सरासरी लिहिली आपण 15, मुलींची सरासरी लिहिली 20, आणि दोघांचीही एकूण सरासरी लिहिली आपण 30 मध्ये. ठीक आहे, आता मला एक सांगा, 15मधून असं क्रॉस मल्टिप्लाय करायचं, मायनस करायचं. 15मधून 30 गेले तर किती राहते, 15, आणि 30मधून 20 गेले तर किती राहते, 10. हे असे लिहायचे. फक्त हे मांडणी लक्षात घ्या. पहा एकदा तुम्ही व्यवस्थित पहा, मांडणी पहा. मुलं आणि मुली त्यांची एकूण सरासरी, मुलांची सरासरी, मुलींची सरासरी हे लिहिलं आहे, परंतु आपण जस्ट माहिती आहे का क्रॉस मायनस केला आहे. म्हणजे मुलींच्या सरासरीतून एकूण सरासरी मायनस केली तर ते लिहिली मुलांच्या खाली, आणि मुलांची सरासरी एकूण सरासरीतून मायनस केली तर ते लिहिली मुलींच्या खाली. बरोबर आहे. आता बस झालं. मला एक सांगा, आपल्याला दिलेल्या मुलांची संख्या किती दिलेली आहे, 250. बरोबर आहे. मला एक सांगा, ह्या 10ने कोणत्या संख्येचा गुणाकार करायचा जेणेकरून 250 येणार, तर ते म्हणजे 25. हे तर पाहता क्षणीच लक्षात येणार. तर मला एक सांगा, या 10ला 25ने गुणाकार केला आपण, तर सेम या 15लाही 25नेच गुणाकार करायचा. आता बघा 25 गुणिले 15 करा, 15×5 75, हातचे आले 7, 15 दोन्ही 30, 30 आणि 7 37, म्हणजेच उत्तर येणार 375. उत्तर काय येणार आपलं, 375. बघा मित्रांनो, ऑप्शनकडे जाऊ. ऑप्शन दिला आहे 4 नंबरवर 375. ठीक आहे, आता बघू. बघा हे होते 10 प्रश्न आपले गणित आणि बुद्धिमत्ताचे. मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्ही कितीही अभ्यास करा आणि कुठूनही अभ्यास करा, तो महत्त्वाचा नाही आहे. महत्त्वाचं आहे की एक टेक्निकल महत्त्वाचा अभ्यास करा. म्हणजे कसं, एक रेशो ठरवून द्या. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की 90 मार्काचा आपण पेपर देत आहोत, परंतु त्यामध्ये 40 मार्क हे गणित आणि बुद्धिमत्ता यासाठी महत्त्वाचे आहे. आणि एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, जेव्हाही कुठलाही पेपर असो, त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता ज्या विद्यार्थ्यांचं स्ट्रॉंग असते, रिझल्ट हा फक्त आणि फक्त त्यांचाच असतो. हे लक्षात ठेवा. हे कडू आहे, परंतु हे एकदम सत्य आहे. म्हणून तुमचा गणिताविषयी जो काही डाऊट असेल किंवा काही भीती असेल, तर आपल्या व्हिडिओ एकदम हेल्पफुल ठरणार आहे तुमच्यासाठी. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करणं विसरू नका. आणि भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.